नमस्कार मित्रांनो. प्रत्येक वर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी सुद्धा रत्नागिरीच्या आपल्या ज्या बाग आहेत त्या बागेत आलेलो आहोत. आता हा आंबा साधारणपणे तयार होत आलाय. हा आंबा जो दिसतोय आपल्याला हा अजून कवळा आहे. हा कवळा आंबा काढला की अजून खराब होणार, आंबट लागणार आणि त्याची टेस्ट आपल्याला म्हणावी तशी येणार नाही. हा अजून असा लांबट दिसतोय. तयार झालेला आंबा आहे तो असा गोल आंबा. हा आंबा 2 दिवसात तयार होणार म्हणजे झाडावर तयार होणार. आणि हा काढून आपण ही जी आडी लावतो इथंच ह्याच रत्नागिरीच्या बागेत आडी लावली जाते. आणि हा तयार झाला की आपण आपल्या मिरज मार्केट लावून आपल्याला विकतोय. आणि आपल्याला हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा आहे, बरेच लोकांचं असं म्हणणं असतं की हा खरोखर रत्नागिरीचा हापूस आहे का कुठला आहे का कर्नाटकातला आहे. आपल्याला आता ह्या परिसरावरून लक्षात येईल की आपण रत्नागिरीत आलोय. ह्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहिलात तर आपल्याला कळेल की रत्नागिरीतच आपण आहोत. कर्नाटकात काय असं लोकेशन आपल्याला दिसणार नाही. ह्या साईडला डोंगर दिसतोय. अशा प्रकारे आपण आपली विश्वासार्हता टिकवण्यासाठी मिरज ते रत्नागिरी देवगड असा प्रवास करत असतो. त्यापैकी ह्या रत्नागिरीतली आपली एक बाग आहे. अशा भरपूर बागा आपण घेतल्यात. भरपूर म्हणजे 5-6 बागा आहेत. त्यातली काहीच कलमं आपण घेतो. एका बागेत 200-400 कलमं असतात. आणि आपल्याला आंबा चांगला खायला मिळण्यासाठी आपण हे सगळे कष्ट घेत असतो. त्यामुळे आपल्याला आपला विश्वास संपादन गेले आम्ही 7 वर्ष केलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण बागेत व्हिजिटला आलेलो आहोत. एक 8 दिवस आपला सीझन चालू होतोय. तरी आपण आंबा चालू झाला की आंबा घेऊन आपण आंब्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती. नमस्कार.